या संवेदनशील परिस्थितीत फ्रेझरने मागणी केल्यानुसार ब्रिटिश पोलिसांनी ट्रकला संरक्षण दिले होते. आंदोलकांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या बळापुढे त्यांचा निभाव लागला नाही. मुंबईतील काळबादेवी रोडवरील भंगवाडीजवळ जेव्हा परदेशी कापडाने भरलेला तो ट्रक पुढे सरकत होता, तेव्हा 22 वर्षांचा हा तरुण कामगार बाबू गिनू सईद एका क्षणात इतिहासाचा साक्षीदार बनला. त्यांनी कोणताही विचार न करता, क्षणाचाही विलंब न लावता जय हिंदचा आणि महात्मा गांधी की जयचा जयघोष करत त्या ट्रकसमोर छाती ताणून उभे राहण्याचे अभूतपूर्व धाडस दाखवले. पोलिसांनी तात्काळ ड्रायव्हरला बाबू गिनूच्या अंगावरून ट्रक चालवण्याचा क्रूर आदेश दिला, परंतु ड्रायव्हरने त्या आदेशाचे पालन करण्यास स्पष्टपणे नकार दिला. सत्तेच्या उन्मादात आंधळे झालेल्या क्रूर पोलिसांनी स्वतःच ट्रकचे स्टेअरिंग हाती घेतले आणि बाबू गिनू सईद यांच्या निष्पाप देहावरून निर्दयीपणे ट्रक चालवला. क्षणार्धात स्वदेशीच्या यज्ञकुंडात हा तेजस्वी हुतात्मा शांत झाला. क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन्सच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.